सोनं चांदी गॅस आणि पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता महागाईचा फटका हा थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचलाय। गेल्या काही दिवसात खाद्यतेलाच्या दरात 35 रुपये प्रति किलो वाढ झाल्यानं 130 रुपयांवर असलेले भाव थेट 165 रुपयांवर पोहोचलेत। त्यामुळे गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट कोलमडण्याची वेळ आली आहे। खाद्यतेल महागल्याचा थेट परिणाम आता बाजारातील तयार खाद्यपदार्थांवर देखील दिसून येतोय। आठवडे बाजारात विक्रेत्यांनी दर वाढवण्यास सुरुवात केली असून जुन्या दरात पदार्थ विकणे परवडत नसल्याचं व्यावसायिक सांगतायत। आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता खाद्यतेल दरवाढीचा आणखी ताण आला असून शासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। खाद्यतेलाच्या भावात देखील तब्बल 35 रुपयांनी किलो मागे गेल्या 5 दिवसात या ठिकाणी दरवाढ झाली आहे। आपण याच परिसरामधील ग्रामीण भागातील एका आठवडे बाजारामध्ये आहोत। या दुकानावरती जर बघतोय तर आज आठवड्याचा हा बाजार आहे आणि या ठिकाणी एक फरसाणचं दुकान आहे। या ठिकाणी विविध प्रकारचे फरसाण असतील किंवा नाश्ता या ठिकाणी गरम गरम पद्धतीने तयार केला जातो। मात्र असं असलं तरी आज आठवड्याच्या या बाजारात जर बघतोय तर या ठिकाणी फरसाण विक्रेते देखील काही प्रमाणात शुकशुकाट पाहावयास मिळते आहे। दुसरीकडचा जर विचार केला तर मागील आठवड्यामध्ये जो भाव होता तेलाचा तो 135 रुपये किलो होता, मात्र तोच भाव आता 165 रुपये दर इतका येऊन टेपलेला आहे। एकीकडे जर विचार केला तर सोने चांदी आणि इंधनानंतर थेट आता स्वयंपाक घराच्या या खाद्यतेलांपर्यंत दरवाढ झाल्याचं चित्र आहे। आपल्यासोबत काही गृहिणी वर्ग आहेत। ताई, काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी फरसाणचं दुकान या बाजारामध्ये लावलेलं आहे आणि मागील आठवड्याच्या तुलनेने दर आठवड्याला ज्या पद्धतीने फरसाणचं दुकान लावता मागील आठवड्याच्या तुलनेने आता 35 रुपयांनी खाद्यतेलाच्या भावात या ठिकाणी दरवाढ झालेली आहे। तुम्ही तुमच्या या दुकानामध्ये काही बदल केलाय भावामध्ये? हो, गेल्या हप्त्यात आम्ही जो विक्री करत होतो 10 रुपये समोसा किंवा 10 रुपये कचोरी प्रमाणे विक्री करत होतो, पण आता किलो मागे 35 रुपये तेल वाढल्याने आम्हाला भाव वाढवावा लागला आहे। तर भाव वाढवून आम्हाला आता एक नग बरोबर 15 रुपये करावा लागलेला आहे। तरी आणि शेवचुडा आम्ही आतापर्यंत 50 रुपये पाव विकत होतो, आता या हप्त्यापासून आम्हाला 60 रुपये करावं लागलं। परंतु आता आठवडे बाजार म्हटला म्हणजे गरीब कामगार लोक, हातमजुरी करणारे लोक आठवड्यातून एकच वेळेस येतात। एकच वेळेस आल्यानंतर त्या हप्त्यातून एकदाच मुलांसाठी किंवा सर्वांसाठी खाऊ घेऊन जातात। तर आपल्याला आता भाव वाढवायचा म्हटला म्हणजे तर आज आपल्याला एवढा मोठा फटका बसलेला आहे, त्याच्यात गॅस इंधनाचा फटका बसलेला आहे। असं करत करत मग घरापर्यंत ते गेलेलं आहे। तर आता गरीब लोक हे घेऊन घरात कसा हे करतील? तर आता विचारच करावा लागेल ना। एवढं भाव वाढ झाल्यामुळे आम्ही विक्री करताना आम्हाला विचार करावा लागतो की आम्ही विक्री कशी करावी। ही दरवाढ आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री देणारी दरवाढ ठरू शकते। मात्र येणाऱ्या काळात शासनातर्फे यावर काही तोडगा निघेल का, अशीच अपेक्षा या व्यावसायिकांनी बोलताना व्यक्त केलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।